स्वतःच्या शोधाचा प्रवास हा आपल्या जीवनाच्या प्रवासाबरोबरच गुंफलेला असतो. आपल्या जीवनात येणारे नैसर्गिक चढ-उतार आपल्यामध्ये एकतर प्रगती घडवतात किंवा आपल्यातील भीतीची संवेदना तरी वाढवतात. आणि हे सगळं आपण त्या बदलाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावरच अवलंबून आहे. बदलाकडे आपण एकतर प्रेरणादायी नाहीतर भीतीदायी अशा नजरेनं पाहू शकतो. पण आपला दृष्टिकोन कसा जरी असला तरी बदल हाच जीवनाचा मूळ स्वभाव आहे, हे सत्य मात्र आपण जाणायला आणि स्वीकारायलाच हवे. जर आपल्यामध्ये खूप भीती असेल तर आपणास बदल आवडत नाहीत आणि म्हणून आपण नेहमी सुरक्षित, नियंत्रित आणि अंदाज असेल अशीच परिस्थिती आपल्याभोवती ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपली भीतीची भावना चेतवली जाणार नाही. ही जी भीतीची भावना किंवा संवेदना असते, तिला स्वतःचीच भीती वाटत असते. त्यामुळे ती उत्तेजित होणार नाही म्हणून आपल्या मनाचा सतत उपयोग करून घेत असते. आणि हे मन त्याच्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्यासाठी कोणती परिस्थिती योग्य आहे आणि कोणती परिस्थिती असुरक्षिततेची आहे याची वारंवार कल्पना करत असतं. आणि असं घडलं तर काय होईल, तसं घडलं तर काय होईल याची वारंवार कल्पना करत असतं आणि याची काल्पनिक चित्रे रंगवत असतं. आणि आपण मात्र त्याच चित्रांना खरं मानून अशी परिस्थिती आपल्यासमोर येणार नाही यासाठी उगाच सतत धडपडत बसतो. लोकांना हे समजत नाही की ही भीती ही सुद्धा दुसऱ्या भावनेसारखीच एक भावना आहे आणि जाणीवपूर्वक पद्धतीने तिला सुद्धा आपण अनुभवू शकतो. या भीतीविषयी आपण दोनच गोष्टी करू शकतो: तिचे जाणीवपूर्वक निरीक्षणातून आकलन करून तिला सोडून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं, किंवा ती आपल्याला वाटू नये म्हणून तिला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणं. लोक आपल्या भीतीकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहत नाहीत. ते फक्त आयुष्यभर असं व्हायला नको, असं व्हायला हवं असाच विचार करत समोरच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत बसतात. खरं तर आपणास वाटेल यामुळे मी स्वतःला सुरक्षित ठेवत आहे, पण हे तसे नाही. जर आपण असेच करत राहिलो तर हे संपूर्ण जगच आपणास आपल्याविरुद्ध एक धोका आहे असं वाटू लागेल. हे जीवन म्हणजे माझ्याविरुद्धच घडणारी गोष्ट आहे असा वैचारिक संघर्ष आपल्यामध्ये निर्माण होईल. जर आपल्यामध्ये भीती, असुरक्षितता, दुबळेपणा असेल तर जीवनातील कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे, बदलामुळे तो नेहमीच चेतवला जाईल आणि आपण त्या बदलाशी, खरं तर आपल्या जीवनाशी भांडतच बसू. आपल्याला नेहमी असे वाटत राहील की त्यावेळी जसं वागायला हवं होतं तसा तो वागला नाही, किंवा बाहेर सगळं जे घडत आहे ते योग्य नाही, असं घडायला अजिबात नको. त्यामुळं असं होतं की जर भूतकाळात घडलेले प्रसंग आपल्यासाठी वेदनादायी आणि भीतीदायी असतील तर वर्तमानात आणि भविष्यात पुढे येणाऱ्या घटना आपल्यामध्ये वेदना आणि भीतीच उत्पन्न करणाऱ्या बनतात. तुमच्या मनातील चांगले, वाईट, योग्य, अयोग्य या सर्व गोष्टींच्या व्याख्या अशाच बनलेल्या असतात, जेणेकरून आपल्या मनातील संकल्पनांना आपले तात्विक अधिष्ठान मिळेल. आपल्या सर्वांना माहीत असते की आपण असेच जगत असतो, कारण आपणास वाटते की आपले जीवन कसे असावे हे अगोदरच निश्चित हवे आणि नंतर ते त्या पद्धतीने बनवायला हवे. एखादा कोणीतरी जो जीवनाचा सखोल विचार करणारा असेल, तोच या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल आणि म्हणेल की जीवनातील प्रसंग हे अशा पद्धतीनेच का असायला हवेत? ते त्याच्या पद्धतीनेच असल्यानंतर नेमकं काय होईल? आपल्यामध्ये अशी धारणा का बरं निर्माण झाली आहे की जीवन ज्या पद्धतीनं घडत आहे ती पद्धत योग्य नाही, अथवा ज्या पद्धतीनं घडेल ती पद्धत योग्य असणार नाही? जीवनाची नैसर्गिक पद्धत बरोबर नाही असे कोण बरे म्हणते? याचं उत्तर आहे आपली भीती. आपल्यातील जो भाग असुरक्षित आणि अस्थिर असतो तो जीवनाच्या या नैसर्गिक प्रक्रियेला सामोरं जाऊ शकत नाही, कारण ती तुमच्या नियंत्रणात नसते. जर जीवनात तुमच्या भीतीला डिवचणाऱ्या गोष्टी घडल्या तर ते योग्य नाही, आणि भीतीला न डिवचणाऱ्या गोष्टी घडल्या तर ते मात्र चांगले आहे. म्हणजेच
आपण आपल्या बाहेरील अनुभवांचे मूल्य आपल्या आंतरिक वेदनेच्या पातळीवरूनच ठरवत असतो. जर तुम्हाला स्वतःला मजबूत करायचे असेल, तर हे बदलायला हवे. आपण जर आपल्यातील सर्वात नाजूक आणि भित्र्या भागाच्या पाठीवर बसून या जगाकडे पाहू लागलो, तर हे जग आपणास एखाद्या घाबरवणाऱ्या संकटाप्रमाणेच दिसेल. जेव्हा तुम्ही आंतरिकदृष्ट्या जागृत होऊ लागता, त्यावेळी आपल्या लक्षात येतं, की या भागाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नातूनच आपण अनेक समस्या निर्माण करत असतो. जर आपण प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाणे यांचा आपणास त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करत बसलो, तर हे जीवन आपल्या विरुद्ध आहे, असेच आपणास वाटत राहील. आणि तुम्हाला प्रत्येक दिवस या सर्वांशी झगडण्यामध्येच घालवावा लागेल. आणि तिथे मग एक प्रकारची स्पर्धा, तिरस्कार, द्वेष किंवा भीतीचेच वातावरण असेल. आपल्याला असे वाटत राहील, की कोणत्याही क्षणी कोणी पण तुम्हाला त्रास देऊ शकेल. बस त्याने असं काहीतरी एक बोलण्याची किंवा करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपल्याला एवढी काळजी करावी लागते. आणि आपल्या मनामध्ये असेच सर्व संवाद चालू असतात. एकतर या गोष्टी घडू नयेत म्हणून काय करावं याचा तरी विचार चालू असतो, किंवा आता हे घडलंय मग काय करायचं याचा तरी. म्हणजे सदैव आपल्या जीवनाशी झगडा हा चालूच असतो. याला पर्याय म्हणजे जीवनाशी झगडणे सोडून देणे. आपण हे समजून घ्यायला आणि स्वीकारायला हवं, की हे जीवन आपल्या हातात नाही. ते सतत नैसर्गिकपणे बदलत असतं. आणि जर आपण त्याला नियंत्रित करत नेहमी त्याच्याशी झगडत राहिलो, तर पूर्ण समरस होऊन आपण हे जगूच शकणार नाही. जीवन जगण्याऐवजी आपण त्याला घाबरू लागतो. पण एकदा का आपण जीवनाशी संघर्ष न करण्याचं ठरवतो, त्यावेळी आपण आपल्यातील भीतीला, त्या नाजूक भागाला सामोरे जात असतो. खरे तर अजिबात भीतीविना सुद्धा जगता येतं. आणि ही शक्यता जाणून घेण्यासाठी आपण भीतीचा अर्थ खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण सुरुवातीपासून जे अनेक अनुभव घेत असतो, त्यामध्ये ज्या अनुभवातून आपल्यामध्ये आपण वेदना किंवा तशा प्रकारची नकारात्मक भावना अनुभवलेली असते, अशा सर्व खऱ्या आणि काल्पनिक गोष्टीबद्दल आपल्या मनात भीती तयार होते. लहानपणापासून डॉक्टरांच्या इंजेक्शनविषयी आपल्या मनात अशीच भीती बसलेली असते. त्यामुळे इंजेक्शन देण्याचा विषय जरी निघाला, तरी त्या वेदना पुन्हा निर्माण होतात आणि आपण स्वतःला इंजेक्शनपासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि ही भीती आणखीच मोठी होऊ लागते. पण मोठे झाल्यानंतर जेव्हा इंजेक्शनच्या वेदनेचे खरे स्वरूप आपण जाणून घेतो आणि त्याची आपल्यासाठी असलेली आवश्यकता समजून घेतो, तेव्हा त्या वेदनेला स्वीकारण्यास आपले मन तयार होते आणि आपण त्यापासून दूर पळत नाही. आयुष्यात जसे इंजेक्शनपासून वाचण्याचा मार्ग नाही, तसाच आपल्या भीतीपासूनही वाचण्याचा काही मार्ग नाही. आयुष्यातील अनेक प्रसंग आपल्यातील या भीतीला सामोरे घेऊन येतच असतात. तेव्हा जर लहान मुलांप्रमाणे आपण यापासून घाबरून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तर ही भीती आणखीच वाढत जाईल. आणि हीच भीती आपल्यातील दूषित पूर्वग्रह, क्रोध, तिरस्कार किंवा मालकीची भावना यासारख्या नकारात्मक भावनांचे मूळ असते. जर तुमच्यामध्ये ही भीतीच नसेल, तेव्हा या नकारात्मक भावनाही उत्पन्न होणार नाहीत आणि आपणास कशाचाच त्रास होणार नाही. जीवनातील सर्वच गोष्टींना आणि लोकांना सामोरं जाण्यास आपण सदैव तयार असू आणि या जगात आपण सर्वस्वी आनंदी जीवन जगू. पण प्रत्यक्षात आपण याउलट आपल्या भीतीला संरक्षण देण्याची बाजू स्वीकारली आहे. त्यासाठी आपण सर्वांशीच लढत आहोत. खरे तर यात कोणताच शहाणपणा नाही. तरी पण जगातील प्रत्येकजण असेच करत आहे. मी माझ्यातील भीतीचा बचाव करण्यासाठी प्रत्येक गोष्ट करेन. जर तुम्ही मला त्रास देणारं काही बोलला, तर मी माझे रक्षण करीन. मी अगदी मोठ्याने ओरडेनही, पण तुम्हाला माघार घ्यायलाच लावेन. जर तुम्ही माझ्या आतमध्ये अस्थिर होण्यासारखी काही कृती केली, तर मी तुम्हाला माफी मागायला लावेन. थोडक्यात, जर कोणी तुमच्या भीतीला चेतवण्यासारखं काही केलं, तर तुम्हाला वाटेल की त्यानं चुकीचं केलं आहे आणि नंतर ते तुमच्या बाबतीत पुन्हा असे करणार नाहीत यासाठी सर्व काही करणार. म्हणजे अगोदर आपण स्वतःचा बचाव करतो आणि नंतर त्याला पुन्हा त्रास होणार नाही यासाठी संरक्षणही देतो. तुम्ही या सर्व गोष्टीचा खोलवर विचार करता,
तेव्हा हे समजून घेण्याइतकं आपण शहाणं होतो, की आपल्यामध्ये जपून ठेवलेलं इतकं महत्त्वाचं नाही, जे आतापर्यंत आपण योग्य समजत होतो. खरं तर याच्यामुळेच आपण आपले जीवन बंदिस्त करून ठेवलंय आणि आपल्या खऱ्या-खुऱ्या स्वातंत्र्यासाठी हा भाग आपण सोडून दिला पाहिजे. आणि हे समजल्यावर हे जीवन आपणास पुढे जाण्यास मदत करत आहे, असंच लक्षात येईल. आपल्या भोवतालची माणसं आणि घडणारे प्रसंग आपले जीवन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं लक्षात येईल. तुम्ही अजिबात ठरवू नका, की कोण चूक आणि कोण बरोबर. तुम्हाला इतर लोकांच्या बाबींची काळजी करण्याची गरज नाही. आपणास फक्त आवश्यकता आहे जाणीवपूर्वक सावध राहण्याची. आपल्या मनात वारंवार येणारे विचार आणि कल्पना ज्या आपणास भीती दाखवत असतात, त्या प्रत्यक्षात कितपत खऱ्या आहेत हे जाणून घेण्याची. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण आपल्या मनाला दिलेली असते आणि ते भूतकाळातील अनुभवावर आणि इतर माहीत असलेल्या बाबीवर प्रक्रिया करून आपल्यापुढे काल्पनिक भविष्यकाळ निर्माण करत असते. तर त्या काल्पनिक चित्राचे वास्तव आपण नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपल्या सामर्थ्याची जाणीव आपणास असेल, तर आपण या सर्व प्रकारच्या भविष्यकाळास सामोरे जाण्यास तयार असू. खरं तर मनाने निर्माण केलेल्या चित्रापैकी किती चित्र खरी ठरतात? जवळजवळ 99% चित्र अजिबातच घडत नाहीत. तरीही आपण त्यावर विश्वास ठेवत असतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा मार्ग किंवा नियम अमुक एक अशा पद्धतीने ठरवूच नये. कारण यामुळे आपण आपल्या नकळत जीवनाचे 2 भाग करत असतो. यापेक्षा आपण जर जीवनाचे खरे स्वरूप जाणून घेतले, तर या जीवनासाठी आपण एकच मोठा होकार देऊ शकतो. उदाहरणार्थ, दिवस चांगला वाटतो, परंतु रात्र भयानक आहे. पण जो समजूतदार आहे त्याला लक्षात येईल, की दिवस आणि रात्र हे दोन्हीही जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि रात्रीचे भय नेमके कशात आहे हेही तो समजून घेईल. आणि प्रत्यक्षात रात्र कशी असते हे अनुभवल्यावर आपल्या लक्षात येते, की भीती रात्रीमध्ये नाही, ती आपल्यामध्ये आहे आणि तीही व्यर्थच आहे. अशा अनेक रात्री आपण जाणीवपूर्वक अनुभवू, त्यावेळी रात्रसुद्धा दिवसाप्रमाणेच आपलीशी वाटू लागेल. रात्रीच्या बाबतीत जोडल्या गेलेल्या सर्व भयानक कल्पना आपोआप गळून पडतील. बाकीच्या लोकांनी तिच्याबद्दल कितीही भयावह वर्णन केले, तरी आपणास फक्त ते मनोरंजकच वाटेल. असेच आपल्या जीवनातील प्रत्येक भीतीदायक गोष्टीचे आहे. काही वेळा आपणास आपली प्रतिष्ठा जीवनापेक्षा मोलाची वाटते. पण एकदा ती आपण स्वतःच सोडायची ठरवू, त्यावेळी त्यात असलेली पोकळ मानसिक वेदना आपणास लगेच दिसून येईल आणि आपण स्वतःवरच हसू, की आजपर्यंत आपल्या जीवनाचे केंद्र आपण याला का बरं मानत होतो? अशा कितीतरी गोष्टी आपण त्या सामाजिक परिस्थितीनुसार मनात जपत असतो. एकदा आपण त्यातून मुक्त होण्यास सुरुवात केली, की मग आपण खरी झेप घेण्यास सज्ज होतो. आपण इतरांकडे बघून स्वतःमध्ये हा बदल घडवू शकत नाही. कारण लोकांनी या गोष्टीला महत्त्व देण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या योजलेल्या असतात. त्याला वेगवेगळे आधार दिलेले असतात. एखादे तत्त्वज्ञानही निर्माण केलेले असते. आणि लहानपणापासून आपण हे ऐकत आल्यामुळे जीवनापेक्षा सर्वात जास्त महत्त्व अशा गोष्टींना देत असतो आणि त्यांना जपतही असतो. पण जर या गोष्टी आपणास सापळ्याप्रमाणे अडकवून ठेवत असतील, तर याचा विचार आपण नक्की करायला हवा, की जे सांगितलं जातंय किंवा जे आपण समजतोय, ते नक्की तितकं भिण्यासारखं आहे का? जर त्याचा भंग झाला, तर त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? हा विचार करण्याइतका विवेक आपल्यामध्ये आपण टिकवून ठेवला पाहिजे. याचा अर्थ असाही नाही, की समाजाचे प्रत्येक नियम आणि प्रत्येक गोष्ट आपण मोडलीच पाहिजे. आवश्यकतेनुसार त्या गोष्टी आपणास जरूर पाळायच्या आहेत, पण त्या भीतीपोटी नव्हे, तर सारासार विवेकापोटी. आपली प्रत्येक कृती ही त्या परिस्थितीनुसार आवश्यक अशीच असेल, अगोदरच ठरवून दिलेल्या विचारप्रणालीनुसार नव्हे. एखादी गोष्ट जर आपणास मारक किंवा त्रास देणारी असेल, तर अशा गोष्टी केवळ भीतीपोटी करणे योग्य नाही. अशा प्रकारे आपल्या जीवनातील परिस्थितीला सामोरे जाताना आपल्या मनात अगोदरचे कोणतेही पूर्वग्रह नसतील. प्रत्येक क्षणाच्या गरजेनुसार आपण आपल्या विवेकाला जागृत ठेवून कृती करू. या बाबतीत आपले मन जे आपणास मदत करणारे उत्कृष्ट साधन आहे, ते खरे तर आपल्या चुकीमुळे आपल्या विरुद्ध काम करू लागलं आहे. पण एकदा का त्याची काम करण्याची पद्धत आपण समजून घेतली, तर आपणास ते हव्या त्या प्रकारे मदत करू शकते. पण त्या समजून घेण्याइतके
आणि चालवण्याइतके शहाणे मात्र आपणास बनायला हवे. आणि अशा प्रकारे जे मन त्याच्या कल्पनेतील भीतीदायक चित्रे दाखवून आपणास घाबरवत होतं, तेच मन स्वतःच्या असीम स्वरूपाच्या शोधात आपला अखंड सोबती बनेल आणि जीवनाचे विशाल क्षितिज आपल्यापुढे खुले करेल, आपल्यापुढे खुले करेल.